दुर्गम घोडणकप्पीतील मातेची सुरक्षित प्रसूती, पाटण आरोग्य केंद्रात सुदृढ बालिकेचा जन्म. दुर्गम घोडणकप्पी येथील इंदिराबाई जुमनाके यांची आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षित प्रसूती झाली. 23 ऑगस्ट रोजी त्यांनी या सुदृढ मुलीला जन्म दिला असून माता आणि बाळ दोन्ही सुखरूप आहेत. इंदिराबाई यांची 5वी गर्भधारणा असल्याने आरोग्य विभागाने विशेष दक्षता घेतली. गर्भावस्थेच्या सुरुवातीपासूनच आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियमित तपासणी व औषधोपचार केले. संभाव्य गुंतागुंत टाळण्यासाठी त्यांना 10 ऑगस्ट पासून पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी त्यांना चंद्रपूर येथेही नेण्यात आले. आरोग्य कर्मचारी, कुटुंबीय आणि गावकऱ्यांच्या समन्वयातून अखेर इंदिराबाईंची सुरक्षित प्रसूती झाली. दरम्यान 15 ऑगस्ट रोजी आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह व इतर अधिकाऱ्यांनी इंदिराबाईंची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.